हिंदू संस्कृती आणि परंपरा आपल्याकडं अनेक देवांसाठी, देवी देवतांसाठी त्या मंदिराकडे चालत जाण्याची प्रथा आहे. मग त्यामध्ये तुम्हाला आळंदीपासून पंढरपूरपर्यंत निघणाऱ्या यात्रा माहिती आहेत. आषाढी कार्तिकी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला लोटणारा जनसमुदाय माहिती आहे. तो पूर्ण वारकरी संप्रदाय. विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना लागलेली असते आणि म्हणून शेकडो किलोमीटरचा हा चालत प्रवास त्यांचा वर्षानुवर्ष सुरू आहे. अतिशय प्रतिकूल रस्ते होते तेव्हापासून ही वारीची परंपरा आजतागायत सुरू आहे. आता सरकार यासाठी रस्त्यांची बांधणी करते. जितकं म्हणून योगदान सरकारला देता येईल तितकं सरकार नक्कीच करतं आहे. तिरुपती इथल्या बालाजी मंदिरात तिथे होणारी गर्दी सर्वज्ञात आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिरात होणारी गर्दी सर्वज्ञात आहे. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात होणारी गर्दी तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. ही उदाहरणादाखल मी तुम्हाला काही गोष्टी ऐकवतो आहे. तसे दक्षिणेत अनेक मंदिरं आहेत. अय्यप्पासाठी सुद्धा, त्याच्या दर्शनासाठी सुद्धा ते लोक चालत खूप मोठा प्रवास करत असतात. जैन धर्मीयांची देवस्थळंसुद्धा कुठे कुठे प्रतिकूल, अतिशय डोंगरात वगैरे बऱ्यापैकी ताकद लागते तिथे वरती जाऊन दर्शन घेण्यासाठी. खडतर चालत चालत तुम्हाला प्रवास करावा लागतो. अशी अनंत उदाहरणं आहेत आणि वर्षभर हा प्रकार सगळीकडे कधी ना कधी त्या त्या यात्रांच्या दिवसांमध्ये सुरू असतो. आता त्याच पद्धतीने आपल्या प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी येणारा योग असा एक दुर्मिळ असा कुंभमेळा तिथे भरलेला आहे. 13 जानेवारीपासूनच तिथे सुरू झालेले लोकांची रांगा लागल्यात. या कुंभमेळ्याबद्दल असं बोललं जातं की हा सर्वात जास्त लोक एकत्र येणारा असा हा उत्सव आहे, कुंभमेळा. या ठराविक मुहूर्तावर म्हणजेच 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या साधारण 44 दिवसामध्ये ग्रहांची स्थिती अशी काही आहे. या स्थितीचा हा दुर्मिळ योग 144 वर्षांनी येतो असं आपल्या परंपरानुसार, आपल्या आध्यात्मिक अभ्यासानुसार सिद्ध झालेलं आहे. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींचा सन्मान राखत साधू संतसुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रार्थनेच्या ठिकाणापासून ते जिथं आयुष्य काढतायत अशा डोंगर, दऱ्या, कपारीतून, जंगलातून ते या कुंभमेळ्यासाठी येतात. कित्येक साधूंकडं प्रचंड मोठी ताकद त्या नामस्मरणाने, सतत त्या देवादिकांच्या संपर्कात नामस्मरण करत राहिल्याने बाकी त्यांना कुठल्याही गोष्टीचा काहीही देणं घेणं नसतं. असे सगळे साधू तुम्हाला या कुंभमेळ्यात नक्की एकत्र आलेले दिसतात. मग त्यांची व्यवस्था आता उत्तर प्रदेश सरकारने अतिशय चोख व्यवस्था ठेवली आहे. एखाद्या गोष्टीचं आयोजन करायचं तर तुम्हाला मी एक साधं उदाहरण देईन की आपलं कुटुंब जर 5-6 माणसांचं आहे आणि जर आपण एका दुसऱ्या कुटुंबाला जेवायला म्हणून घरी बोलवलं, तेव्हा आपण कसं आयोजन करतो, तेव्हा आपल्याला काहीतरी खास गोष्टी कराव्या लागतात ना. म्हणजे जर एक कुटुंब तुमच्याकडं वाढलं, 4-5 माणसं जर तुमची नेहमीच्या तुमच्या कौटुंबिक सगळ्या कबिल्याच्या व्यतिरिक्त जर आली तर तुमची धावपळ कशी होते हे आठवा. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं आता आपल्या या प्रयागराजमध्ये येणं होणार आहे, तेव्हा मग त्या सरकारला किती चोख बंदोबस्त, जे काही तिथे व्यवस्थापन कमिटी आहे
ते किती राबले असतील, कशा पद्धतीने ते आयोजन असेल, याची कल्पना जरी तुम्ही केली तर ती आपल्या बुद्धीच्या पलीकडचं काम आहे असंच आपल्याला वाटेल. सर्वसामान्यांच्या नजरेतून मी हे बोलतोय. आता पहा, 4 करोड ते 5 करोड लोक साधारण छोट्या मोठ्या यात्रेमध्ये सुद्धा तुम्हाला 15 दिवस महिनाभर ज्या यात्रा चालतात तिथे व्हिजिट करताना दिसतात. कुंभमेळ्यामध्ये हा आकडा सर्वात जास्त आहे. त्यातल्या त्यात आजचा कुंभमेळा हा सर्वात जास्त लोक एके ठिकाणी या 13 जानेवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत येणार आहेत आणि आलेले आहेत. आता जवळपास 13 तारखेपासून तिथे गर्दी होतच आहे. सगळ्यांची व्यवस्था, सर्वांना तंबूचे, आपल्याला छोट्या छोट्या कॉटेजेस त्यांनी बांधलेले आहेत. योग्यरित्या बुकिंग करून तिथे अनेक व्हॉलेंटियर्स काम करत आहेत. कित्येक व्हॉलेंटियर्सनी, कित्येक संस्थांनी प्रत्येक व्यक्तीला अन्नछत्रातलं जेवण व्यवस्थित मिळावं म्हणून स्टीलची ताटं, ज्या ताटाला 3-4 कप्पे आहेत, अशी ताटं गोळा करून तिथे मोफत वाटलेली आहेत. ही एक साधी व्यवस्था मी तुम्हाला सांगितली आहे. कॅरी बॅग वापरत येऊ नयेत, प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून काही पिशव्यासुद्धा त्याचे वाटप केल्या गेल्यात. त्या पिशवीत घालून ते ताट सर्वांना वाटण्याचा प्रयत्न केलेली एक संस्था आहे. अर्थात मित्रांनो, इतकं मोठं आयोजन करणं सोपं नाही आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश सरकारला प्रत्येकाकडून सहकार्याचीच अपेक्षा आहे. कुठेही गालबोट न लागता, कुठल्याही प्रकारे जीवितहानी न होता इतकं मोठं जे गॅदरिंग असतं लोकांचं, ते पार पाडणं हे त्या सरकारची जबाबदारी असते. ती माणसं डोळ्यात तेल घालून तिथे सगळं काही पाहत असतात. सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट ठेवावी लागते. तुमच्या युनिफॉर्ममध्ये नसलेले काही कमांडोज, काही पोलीस कर्मचारी, काही इतर व्हॉलेंटियर्स डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देत असतात. त्यातूनही छोट्या मोठ्या घटना घडतात, त्या ह्युमन निग्लिजन्समुळं घडतात. इतक्या मोठ्या गर्दीत प्रत्येक माणूस काळजीनेच वागेल याची काहीही शाश्वती नसते आणि मग चुकून एखाद्याची काही चूक झाली तर ती इतरांनासुद्धा भोगावी लागू शकते. हे पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलंच पाहिजे. आता पहा मित्रांनो, 44 दिवसात साधारणत 400 ते 450 मिलियन लोक तिथे जमणार आहेत. आत्ताच इस्रोने सॅटेलाईट पिक्चर प्रयागराजचं डिक्लेअर केलं आहे. काही फोटो काढलेत, त्याच्यातसुद्धा तुम्हाला ती गर्दी दिसून येते. अवकाशातून चित्रीकरण केलेले फोटो ते तुम्ही झूम करून जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला त्या गर्दीचा अंदाज येतो. मग इतक्या सगळ्या गर्दीचं शिस्तप्रिय एका प्रकारामध्ये व्यवस्थापन करणं ही काही सोपी गोष्ट बिलकुल नाही आहे. म्हणूनच आयोजकांचं खूप खूप मनःपूर्वक मी अभिनंदन करतो. उत्तर प्रदेश सरकारला या कुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काहीही अनुचित घडू नये या सदिच्छा देतो. प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये जाऊन आजच्या या ग्रहस्थितीचा फायदा घेण्यासाठी गंगा स्नान करायला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी शुभेच्छा अर्पित करतो. ज्या काही भक्तिभावाने तुम्ही तिथपर्यंत जाताय, ज्या काही भक्तिभावाने तुम्ही त्या गंगेतल्या पाण्यामध्ये डुबकी मारणार आहात, खरोखर तुमचा सर्व मोठं साध्य व्हावा. तुमच्या कुटुंबाला कोणत्याही संकटांचा सामना करू नये अशी स्थिती पूर्ण वर्षभर राहावी. तुमच्या स्वतःवरती, कुटुंबासाठी जो जाणारा एकटा व्यक्ती आहे या कुंभमेळ्यामध्ये, साऱ्या कुटुंबासाठी झटणारा हा कर्ता पुरुष, तो जर एकटा कुंभमेळ्यात गेला असेल तर तो सुखरूप त्याच्या कुटुंबाकडं परत यावा. गंगा मैया त्याला आशीर्वाद द्यावेत आणि त्याचं जीवन, यापुढील जीवन त्याचं अतिशय सुखी आणि समाधानी जावं याच सदिच्छा व्यक्त करतो. आणि हा कुंभमेळा 144 वर्षांनी आलेला योग, तिथे होणारी ही अफाट गर्दी, या प्रत्येकाचाच भक्तिभाव ती गंगामय्या बघते आणि प्रत्येकाची काळजी पण ती गंगामय्याच नक्की घेईल, ही सुद्धा मला नक्कीच आपल्या हिंदू परंपरेनुसार खात्री आहे, शाश्वती आहे. चला मित्रांनो, अशी काही बिगेस्ट गॅदरिंग इन अवर इंडिया, हे जर तुम्हाला काही अभ्यास करायचा असेल तर जा गुगलवरती
आणि प्रत्येक मंदिराच्या वेळेस यात्रेचं टायमिंग टाका. तुम्हाला जमा होणाऱ्या लोकांची ढोबळमानाने संख्या नक्की कळू शकेल. आज पंढरपूरच्या आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते. त्यावेळेस दरवर्षी याच्या आकड्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. तिथलं आयोजन आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं हे किती जिकिरीचं काम असतं, किती अवघड जातं हे आयोजन करणं, हे जाणू शकतो आम्ही. त्यामुळंच 4 लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. आषाढी यात्रेला 12 लाख ते 15 लाखच लोक भेट देतात, जो काही तो 15-20 दिवसाचा कालावधी असतो तेवढ्या वेळात. पण तरीसुद्धा ते आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या होत असतं. आता तुम्ही विचार करा, जिथं 400 मिलियन टू 450 मिलियन्स इतके लोक येत आहेत, 10 लाखाचा 1 मिलियन, या इतक्या लोकांची व्यवस्था जर उत्तर प्रदेश सरकारला करायची असेल तर त्यांनी घेतलेल्या कष्टाचं तुम्हा आम्हाला नक्कीच जाणीव पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनातून एक सद्भाव जाऊन त्यांचं अभिनंदन करावं. ही सद्भावना प्रत्येकाच्याच मनात पाहिजे. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारचं लाख लाख अभिनंदन आणि पुन्हा एकदा कुंभमेळा हा तिथे अटेंड करायला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो सुखरूप घरी परत यावा, याच शुभेच्छा, याच सदिच्छा. चलो फिर मिलेंगे और एक वीडियो के साथ.